नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्लॉगमध्ये। तर या मिरच्या गावाकडून आणलेल्या आहेत सासूबाईंनी। लाल मिरच्या सांगितल्या होत्या मी त्यांना, माझ्याकडचं तिखट संपलेलं होतं। तर या घरच्या शेतातल्या मिरच्या आहेत। पिकलेल्या मिरच्या घरी तोडून आणून सावलीत वाळवल्यात त्यांनी, 1-1.5 किलो असतील अंदाजेच। आणि हिरव्या मिरच्या पण भरपूर आणल्यात त्यांनी, बरेच दिवस जातील हे मला। आता तिखट पण बरेच 5-6 महिने जाईल। तर याचे देठ निवडून काढायचे आता आणि वरती उन्हाला नेऊन वाळवायचे 1 दिवस। चिंबल्यासारख्या झाल्यात थोड्याशा। तर एक ऊन देऊन आणलं 3-4 तास तर मिक्सरमधून काढता येतील आपल्याला पटकन। तर सुरुवातीला देठ निवडून घ्यायचे ते आणि नंतर उन्हाला नेऊन वाळवायचे ते। तर हिरव्या मिरचीला मी दही लावायला घेतले, इथं अशा कट करून घेतल्यात उभ्या आणि अर्धा किलो असतील या मिरच्या। थोडं थोडं मीठ भरले, तिखटपणा कमी होतो मीठ भरल्यावर। आणि 2-3 चमचे दही घालून घ्यायचे, त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचे। हे असं केल्यावर आणि उन्हाला वाळवल्यावर 4-5 दिवस तर 1-1.5 महिना टिकतात हे मिरच्या। चांगल्या कडक वाळवायच्या आणि आपल्याला जेवणासोबत तळून खायला छान लागतात। तर अशा ठेवून ठेवून घरात पिकतात मिरच्या, त्याच्यापेक्षा असं केल्यावर आपल्याला हाच कलर राहतो हिरवा आणि बरेच दिवस खायला भेटतात आणि आंबटपणा पण येतो दह्याचा। आवडलं तर सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, मी उन्हाला वाळू घातलेत, वरती दही लावले आणि 2-3 दिवस सुकवल्यात, वाळल्या नाहीत अजून चांगल्या। तर 4-5 दिवस लागते वाळायला। रोज वाळवायला लागतात 4-5 दिवस। मिरच्या वाळवण्यासाठी टेरेसवर घेतल्यात मी, ऊन पडलंय चांगलं। आणि दही लावलेल्या मिरच्या पण घेतल्यात आणि हिरव्या मिरच्या आणल्या होत्या गावाकडून, त्या पण पिकून बसल्यात सगळ्या। तर त्या पण सुकवणार आहे मी, घरात तशाच ठेवल्या तर खराब होतील। आणि आपल्याला 4-5 तास ऊन द्यायचं आहे, चांगलं ऊन पडायला लागले आता। आणि हे बघा किती लाल भडक कलर आहे। मी देठ पण निसून घेतलेत। अशा वाळवल्या तर आपल्याला मिक्सरमधून पटकन काढता येतील, थोड्याशा चिंबल्यासारख्या झाल्या थंडीमुळं। तर या 5 वाजेपर्यंत काढून घ्यायच्या त्या आता। वरती जागा एकदम स्वच्छ आहे आणि मी सगळे स्वेटर धुवून उन्हाला वाळवलेत चांगले, आता ठेवून द्यायचेत। एकदम कडक वाळल्यात आता चांगल्या, मोडायला लागल्यात पटकन कुडकुडीत। एकदम चटणी बारीक होणार आहे आता, एकदम लाल भडक होणार आहे तिखट। आता एक मिक्सरचं भांडं भरून घेऊत आपण, काढून बघूत चटणी कशी होते। तर एकदम लाल कलर आलाय बघा, एकदम बारीक झाली। कडक मिरच्या सुकवल्या होत्या, थोडंसं मीठ टाकलं होतं मी सुरुवातीला। अशी करून आपल्याला सगळी चटणी काढून घ्यायची आणि चाळून घ्यायची। माझ्याकडे पिठाची चाळणी आहे ही, सगळी थोडी थोडी करून आल्लादी चाळायची, आपल्याला नाकात ठसका जाणार नाही अशी। अशा पद्धतीने मी सगळी मिरचीच तयार करून घेणार आहे तिखट। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने आता मला 5-6 महिने टिकते ही चटणी, हवा बंद स्वच्छ भरणीमध्ये। आणि मी याच तिखटाची भाजी केली बघा, ही शेवग्याच्या शेंगाची। धन्यवाद।